सालाबादप्रमाणे मौजे डालगाव तालुका कवटेमंका जिल्हा सांगली येथील या नगरीची या परिसराची आदिमाया शक्ती श्री मायक्का देवीची यात्रा आज दिनांक 25/1/2026 रोजी भरवण्यात येत आहे। या आदिमाया शक्तीचा पौर्णिमेचा आदला रविवार आपण धरून या ठिकाणी ही यात्रा आयोजित केलेली असते आणि या यात्रेचं नैवेद्य बोलणं झाल्यानंतर पौर्णिमेला या यात्रेला नैवेद्य बोलणं केल्यानंतर बैलगाड्या या परिसरातील कर्नाटकातील श्री मायक्का देवी चिंचणी येथे यात्रेसाठी जात असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं या आदिमाया शक्तीची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत असते आणि हे भरवत असताना सर्व भाविक भक्त सर्व या यात्रेसाठी लहान मुलं बाया माणसं सर्व एकुप्यानं एकत्र येऊन देवीला माहेर नैवेद्य महाप्रसाद या ठिकाणी केले जातात आणि याचा उपभोग घेऊन या परिसरातील या सोळ्याखेड्यातील सर्व यात्रेला आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली असते। सगळीजण गुण्यागोविंदानं या यात्रेचं महत्त्व केलं जातं। या यात्रेमध्ये महाप्रसादाचं आयोजन असतं। या यात्रेमध्ये लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था केली जाते। या ठिकाणी असणारी मायक्का देवी यात्रा कमिटी डालगाव ग्रामपंचायत ही सर्व याचं नियोजन करत असते आणि या ठिकाणी सर्व भाविक भक्तांची सुद्धा या ठिकाणी मदत असते आणि या मत्तीच्या ह्याच्यातून ही यात्रा भरत असते। हे करत असताना कोणत्याही मनामध्ये कोणी ही ठेवत नसताना या यात्रेमध्ये सहभाग घेऊन सर्वजण आम्ही उत्साहानं या यात्रा पार पडत असतो। या ठिकाणी कृषी प्रदर्शनाची व्यवस्था असते, आरोग्य विभागाची व्यवस्था केलेली असते, पाण्याची व्यवस्था असते, महाप्रसादाचं आयोजन असतात। या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आणि ही यात्रा आम्ही पौर्णिमेचा आदला रविवार जो असेल तो भरवत असतो। तो आज या मोठ्या प्रमाणात सलग 3 दिवस ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते आणि या यात्रेला सर्व भाविक भक्त सर्व महिला भगिनी सर्व बालगोपाळ सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आजचा जो महत्त्वाचा दिवस आहे या महत्त्वाच्या दिवशी बिरोबाची पालखी आणि मायक्काची पालखी एका ठिकाणी येत असतात। बहीण भावाची मोठ्या प्रमाणात उत्साहात भेट होत असते आणि ह्या भेटीसाठी लोकांची सर्व पुजाऱ्यांची सर्व भाविक भक्तांची आतुरतेनं वाट बघत असतात। आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दोन्ही पालख्या समोर येतात। मायक्काची पालखी मायक्काच्या मंदिरापासून आपल्या भावाच्या स्वागतासाठी या ठिकाणी येऊन थांबलेले असते। दोन्ही बहिणी भावांची गळा भेट होत असते आणि भावाला म्हणजे बिरोबाला या ठिकाणी मानाचा हार देऊन आपल्या भावाचं स्वागत मोठ्या प्रमाणात करून या ठिकाणी भावाला आत मंदिरात म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या निवासामध्ये बहीण भावाला बोलवत असते आणि ती घेत असते। हा क्षण अतिशय उत्कृष्ट असा असतो आणि यासाठी या दोन्ही पालखीवर भाविक भक्त मोठ्या प्रमाणात भंडारा खोबऱ्याचं उधळण करून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं असते आणि म्हणून ही यात्रा मायक्का देवी सगळ्यांच्या नवसाला पावणारी देवी सगळ्यांच्या हाकेला पावणारी देवी एक अतिशय उत्कृष्ट असं या यात्रेचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे। सर्व भाविक भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा एवढी विनंती मी यात्रा कमिटीच्या वतीने करतो आणि थांबतो। कारण मायबाईचं चांगले शिंगनुरीचं चांगले आदिमाया शक्तीचं चांगले। नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज अशा ठिकाणी आपण आलो की ढालगावमध्ये मायक्का देवीची यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात भरले। हे वर्ष म्हणजे 2026 या वर्षी मायक्का देवीची माळावरती जत्रा अगोदर असते। म्हणजे मायक्का देवी चिंचणी यात्रा त्याच्या अगोदर 8 दिवस म्हणजे जो रविवार येतो त्या रविवारी ह्यांनी यात्रेचं नियोजन करतात। तर हे आता डोंगरावरची बिरोबा त्या डोंगरावरच्या बिरोबाची पुजारी आपल्याला
तर ह्या शेतकऱ्यांकडून यांच्याकडून आपण माहिती करून जाणून घेऊया की हे आरेवाडीचं म्हणजे दैवत बिरोबा आणि हे बिरोबा मायाका देवी म्हणजे आपल्या बहिणीला भेटायला येतात आणि कशा पद्धतीने येतात, पालखी कशा पद्धतीने येते आणि हे ढालगावच्या सुतारवाड्यात असते. सुतारवाड्यातला इतिहास यांनी जरा सांगू दे. त्या वक्ताला कसं होतं पाहिलं माहिती आहे का, डोंगरावरची पालखी ढालगावमध्ये होती आणि ढालगावमध्ये असताना आम्ही पालखीला जागा नव्हता म्हणून आम्ही सुतारवाड्यात ठेवत होतो. पण काही दिवसानं जागा मिळाल्यावर ज्या वक्ताला दोन्ही पालख्या मिळून इथनं जातात, म्हणजे ढालगावमधनं जातात ते दोन्ही मिळून. ज्या वक्ताला मायाकाला पालखी ज्या वक्ताला काय नाही पुढं जाऊन काय मायाकाचे पुढं बिरोबाचे मागं राहून काय नाही भेट दोन्हीची होती आणि पालखी वेळभर थांबते डोंगरावर. म्हणजे या मायाका देवी मंदिरमध्ये थांबते आणि मायाका मंदिरमध्ये भेट झाल्यावर संध्याकाळी पालखी ह्या जागेवर येते आणि काय नाही ते बिरोबाची पालखी बिरोबाकडे जाते ढालगावमध्ये आणि जर ते मायाकाची पालखी ह्या जागेवर जाते. त्या वक्ताला पूजा म्हटलं तर या वक्ताला म्हटलं तर काय नाही पहिली पूजा खांडेकर आणि गोदे दोन्ही होती. सुतारला ज्या वक्ताला दिले त्या वक्ताला काय नाही काहीतरी अडचण आली म्हणून हा सुतार आपल्या आहे सुतार पाटलानं खाऊ देईल म्हणून आपल्या सगळ्या ठेपुल्यावर काय नाही तशीच पूजा राहिल्यावर नंतर काय बदल झाला नाही. फक्त मान पालखीचा मान आणि खांडेकर आणि गोदे आणि पुजारी पालखी ही भेट होती आणि ही भेट झाल्यावर नंतर काय नाही आम्ही मायाका देवीचा पुजारी म्हणलं तर स्वतः पुजारी आहे. जर त्या पुजारी खाया दिली म्हणून ते झालं. पहिला जी सत्ययुगात दिली ती कलियुगात टेकवायला लागते. देवता टेकवलं तर कडला जाते ना तर जाणार नाही. मी हापासा माझं नाव माझं सिद्ध मी डोंगरावर आहे तरी पण मी खाली माझे मायाका देवी आहे म्हणून मी येत येऊन हे केलं तर त्यांच्या शब्दावर मी जागृत करता म्हणून ही काय सगळ्यात मान्यता आहे. बरं, अरे चिंचणी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. आता इथली पालखी कोणती जाते तुमची? पालखी जात असा मान बेराज्याच्या आरेवाडी बन असला तर बी ढालगावचा डोंगर असला तर मान ज्या नाही नव्याच्या पूर्वीला जत्रा ह्या जागेवर भरती आणि ह्या जागेवर जत्रा भरून पुढं मायाकाला भरती. जत्रा पहिला मान हा माकोबाईचा ढालगाव. काय तर माहेर जातं ना चिंचणीला, ज्या वक्ताला चिंचणी मायाकाला माहेर जाते पहिलं म्हणजे पूर्वीपासून नेम आहे. ज्या वक्ताला तिने मायाकाचं मंदिर बांधलं असलं तर काय ना जत्रेला काय ना मायवाचं मायार ज्या वक्ताला मायवाला मायार बिरोबाचा आरेवाडी आणि ढालगाव हे दोन्हीची बी जाते.
नाही रे पूर्ण झाले नाही येणार आले बघायला तू बघायला आलीस होय बरं झालं त्यांची पावती चालू आहे त्या भाविक भक्तांना मदत करायची आहे आणि सरळ हाताची चालू आहे देणगी पावती चालू आहे मंदिरासमोर देणगीची पावती चालू आहे ज्यांना मदत करायची आहे त्यांनी सहकुशीने मदत करा सुखदेव मारुती साळुंके राहणार कुळवंची यांच्याकडून 30 रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद काकासो दादा घागरे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी काकासो दादा घागरे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद घागरे साहेब धन्यवाद मंदिराच्या विकास कामासाठी आदिमाया मायाका देवीच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या भाऊ भगवान काश्मीराचं भव्य लाभ घ्यावा
भाऊ